नमस्कार, मी हर्षल मुंडे आणि स्वागत आहे आपलं नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ लवकर उठलो तर बघतो तर काय पहिली पावसाची हजेरी. तर सतीश दादा बोलतोय हॉटेल मालकाने मस्त आपल्याला दिवाळीचा फराळ दिलाय, तो खाऊन घेऊ. तर फराळ खाता खाता स्टार प्लेयर विजय घाणेकर आणि शंकर देवगर यांचा व्हिडिओ कॉल आला होता. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि मग पाऊस थांबला, मग निघालो ग्राउंडच्या दिशेने. बघा ह्या लाईव्हवाल्यांची नाटकं बघा, यांचे बोर्ड बीड मला पकडायला लागतात. बोल ठीक आहे चल. तर सकाळी पहिला जाऊन आपण कॉमेंट्री करायला घेतली आणि कॉमेंट्री करतोय तेवढ्यात बघतोय तर काय धाकटी जुईचा स्टार प्लेअर म्हणजे रोहित घरत आयकॉन म्हणून खेळण्यासाठी आला होता. तर अफजल 11 महाड टीमकडून स्वतः योगेश पेनकर खेळणार होते. तर योगेशदासोबत थोड्या गप्पा मारल्या तर बघतोय तर काय UP एक्सप्रेस म्हणजे अमन मनियार तो सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून महाडमध्ये खेळण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि थोड्याच वेळात नको होतं ते झालं. पुन्हा पावसाची हजेरी दुपारच्या सत्रामध्ये लागली. ही सगळ्यांची पळापळ आणि मग काय बोललो आज मॅचेस होतील की नाही हा मोठा टेन्शन आला होता. तर तेवढ्यात नितेश जोरकर आणि आदित्य सोनार भेटला. बोललो यांना थोडं ब्लॉगमध्ये प्रश्न विचारतो. तर एवढे लाज होते जसं की यांना पोरगी बघायला न्यायचा होता. तर बोललो राहू दे यांना. शुभम जाधव मानगाव एक्सप्रेस भावानी मस्त या स्पर्धेतली पहिली मैदानावर टाकली आणि मग त्याला भेटलो. त्याला बोललो बाबा मी तुला बॅकर मारला असं मी तुला मैदानावर टाकून दिली नसती. तर बोलते हो ब्लॉगमध्ये बघितलं तू बॅट्समन आहेस ना. तर हा बघा वंडर स्पोर्ट्स लाईव्हचा मालक म्हणजे गाग्गा गिरी तो सुद्धा खेळायला आला. बोल तुला जमल काय बॅटिंग करायला. तर बोलते नाही रे. तर तेवढ्यात पाऊस थांबला आणि मग मॅचला सुरुवात झाली. तर आयकॉन खेळाडू म्हणून किरण पवार सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला होता. तर किरण पवारची मॅच बघण्यासाठी डावकुऱ्याचा घातकी फलंदाज म्हणजे ओमकार हरपाल सुद्धा मॅच बघायला आला होता. टेनिस क्रिकेटचा वेल फिनिशर म्हणजे बुम बुम माठ्या पंकज जाधव सुद्धा आज इन ॲक्शन आपल्याला दिसणार होता. तर हा अलिबागचा मृणाल वर्सोलकर आणि अप्रतिम बॅटिंग केली आणि त्यांनी झोपून झोपून एवढे षटकार मारले ना ढगात की बघा ढगातून पाऊसच परत यायला लागला आणि एवढा पाऊस पडला की सगळ्यांची पळापळ झाली. तर हा बघा कुठं पळालाय बोल मस्त. तितक्यात बघतोय तर काय पूर्णपणे वारा वादळ आणि भरपूर पाऊस आणि मग पूर्ण मैदानावरती सुद्धा पाणी झालं होतं. आणि एवढा पाऊस पडला तर आयोजक सुद्धा टेन्शनमध्ये होते आता काय करायचं, कारण की एका मॅचचे 2 बॉल सुद्धा राहिले होते आणि ती मॅच पूर्णपणे क्रुशियल मुवमेंटवरती आली होती. आणि इथं परिस्थिती काय आहे तर हा बोलतो तू ब्लॉगमध्ये टाकलेली ती मगर मला आता बघायचीच आहे. हा मगर शोधत होता. बोलू शोध. तेवढ्यात हे 2 भाऊ आपला ब्लॉग शोधून बघत होते. त्यांना थँक्यू बोललो आणि तेवढ्यात आयोजकांचा निर्णय आला की आज मॅचेस होणार नाहीत. मग आम्ही निघालो थेट आमच्या रूमच्या दिशेने. तर अखेर आयोजकांचा कॉल आला आणि आयोजक म्हणाले की 2 दिवसाचा गॅप आहे, मॅच होणार नाही. तर सतीश दादा बोलतोय मला बँगलोरला जायचं आहे, मला निघावं लागेल. मग सतीश दादाला बाय बाय केलं. खूप मजा केली सतीश दादासोबत. तर यासिन सर आणि मी सुद्धा निघालो कारण की मला उद्या वेगळ्या टुर्नामेंटला जायचं होतं. आणि मग आजच्यासाठी एवढंच. तुमच्या भावाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.